नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याची वाट पाहण्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे। जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर विसरून जा की तुमच्या खात्यात 2000 रुपये येतील। सरकार आता लाखांच्या संख्येने अपात्र शेतकऱ्यांना बाहेर काढत आहे। जर तुम्ही पात्र आहात की नाही ते कसं ओळखायचं पाहूया त्या व्हिडिओमध्ये। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत आपण फक्त आधार कार्ड आणि सातबारावर काम चालवायचो, पण आता सरकारने फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केलं आहे। याचा अर्थ असा की ज्याच्याकडे फार्मर आयडी आहे तोच सरकारच्या नजरेत खरा शेतकरी आहे। जर हा आयडी नसेल तर तुम्हाला 22व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते। एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फार्मर आयडी फक्त पीएम किसानसाठीच नाही तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी, नाफेडवर शेतमाल विकण्यासाठी, पीएम किसानसाठी, तसेच तुमचा पीक विमा मिळण्यासाठी, तसेच महाडीबीटर वेगवेगळे अर्ज करण्यासाठी ह्या फार्मर आयडी लागणार आहे। तुमच्या जमिनीची माहिती, तुम्ही कोणतं पीक घेतले, तुमची जमीन बागायत आहे की कोरडवाहू आहे, ही सर्व ह्या फार्मर आयडीवर माहिती सेव्ह होणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी तुमची ई-केवायसी पूर्ण करायची आहे आणि ती दुसरं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक करायचा आहे। तिसरं म्हणजे तातडीने जवळच्या फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। जर तुम्हाला फार्मर आयडी काढायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात। आमचा संपर्क 76 66 28 82 18। शेतकरी बांधवांनो, वेळ घालवू नका, कारण केंद्र सरकारने 22व्या हप्त्याची तयारी आता सुरू केली आहे। शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्या फायद्याची आहे, त्यामुळे ती आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि अशा शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।